शरीरं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 कधीही माझ्या घरच्यांच्या वाट्याला जाऊ नकोस. नात्यात फूट पाडवून नाती जोडता येत नाहीत. हे बघा, मला फक्त तिचा आवाज ऐकू द्या. मी बोलणार नाही तिच्याशी. आजोबा, खरं तर तुम्हाला भविष्याची चाहूल लागली म्हणून हा अनर्थ टळलाय. अशी अवस्था करीन ना मी तुझी की त्यापेक्षा मेले असते ना तर बरं झालं असतं असं वाटत राहील तुला. त्रास होतो खूप. तनिष्काचा फोन आला की आय कांट कंट्रोल माय सेल्फ. कोणाच ठाऊक तिला काय विकृत आनंद मिळतो ते. कितीही शांत राहायचा प्रयत्न केला तरी नाही राहू शकत मी. आपण काय करू शकतो शेखर? तू रेक्टरशी बोललास? हो. तिथल्या लोकांना कायद्याच्या भीतीने अडकवून ठेवलंय तिनं. नाही तर माझं बोलणं त्यांना कळत नाही असं होऊच शकत नाही. विराज, मी जाऊन भेटू त्यांना? तेच मी तुला सांगणार होतो. प्लीज जा शेखर, प्लीज. एक वकील म्हणून नाही, माझा मित्र म्हणून जा. आणि त्यांना पटवून दे माझं तिला भेटणं किती गरजेचं आहे ते. त्यांना पटवून दे की कायद्याची बंधनं पाळण्यापेक्षा माणुसकी पाळा. प्लीज शेखर, त्यांना विचार, त्यांच्या बाबतीत असं घडलं तर काय करतील ते. विराज, मी सांगतो सगळं. आणि उद्या लगेच जा तू, म्हणजे मला लवकरात लवकर कळेल काय ते. नाही नाही, उद्या नाही, आज रात्रीच निघतो मी. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर त्यांना भेटतो. विराज, लवकरात लवकर मी तुझी आणि पियूची भेट घडवून आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. पण तोपर्यंत तू प्लीज शांत राहा. डोंट लूज युअर पेशन्स. ओके? ओके शेखर. पण शेखर, तिथे पोचलास की मला एक फोन कर. आणि जमल्यास मला पियूशी बोलू दे. कशी आहे रे प्रिया? तशी बरी आहे, पण अजूनही स्ट्रेस्ड आउट आहे. आईचा फोन आला होता, पण फोनवर काही धड बोलली नाही रे. भाई, मी आईला मुद्दामच सगळं सांगितलं नाहीये. म्हणजे? ही बातमी वाच.
आधी अरे मला काहीच माहिती नाही यातलं, आणि कोणी सांगितलंही नाही. आधी बदली आणि अचानक हे. विक्रांत भोसलेची आणि माझी जेव्हा शेवटची भेट झाली होती ना, तेव्हा त्यानं मला एक स्केच दिला होता तुझा. आजोबांनी सांगितलं मला, हे सगळं होण्याआधी एकदा भेट व्हायला हवी होती. अरे बरं, प्रिया सुलेखाला. नाही, तिचा नेहमीचा संशय रे, आणि विक्रांतबद्दलचे फिलिंग्स त्यामुळे चिडून गेली होती सुलेखाकडे. नाही, पण सुलेखाने तिला काही. नक्की काय केलं माहित नाही. मी काय केलं असेल असंही नाहीये. आता सुलेखाचा हेतू शुद्ध नाही याचा मलाही संशय यायला लागलाय. कोकणात शुभ्रालाही फोन करून त्रास दिला तिने. मला विश्वास बसत नाहीये हे तीच सुलेखा आहे का जी मला मदत करत होती. 6 महिने मी तिच्या बरोबर होतो. हे मला कधीच नाही सांगितलंस रे. पण भाई मी भाई खूप मोठी चूक झाली माझी. सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या तुझ्यापासून, घरच्यांपासून, शुभ्रापासूनही. मला माझी चूक कळत होती, पण कबूल केल्यानंतर काय होईल याची भीती वाटत होती रे. तू प्रत्येक पावलावर माझ्यासोबत होतास, तरीही इतकी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली. यासाठी तुझी शिक्षा देशील ती मंजूर आहे मला. खरं तर आधी हे सगळं मला आधीच माहिती होतं. तेव्हाच तुला माफ केलं होतं मी. अपेक्षा फक्त एवढीच होती रे की तू स्वतःहून सांगावस. पण उशिरा का होईना सांगितलंस तुम्हाला. चूक तुझी काहीच नव्हती. तू मदतच करायला गेला होतास. तिने गैरफायदा घेतलाय. तिचं काय करायचं ते आपण नंतर बघू. पण आधी मला इथून पुढे प्रत्येक वेळी विश्वासात घेतलंस ना, तर खात्री बाळग माझी मदतच होईल तुला. भाई थँक्स. थँक्स काय? थँक्स म्हणालास ना तर एक ठेवून देईन आणि मग सॉरी म्हणेन. Hello. May I speak to Mrs. Salmon, please?
तनिष्का बोलतेय. मिसेस सावंत, मी फोन अशासाठी केला होता की मी तनिष्का बोलतेय, पिहूची आई. मला ह्याच नावाने संबोधलं तरी चालेल. आय एम सॉरी. मिस्टर विराज सामंत यांचा फोन आला होता. काय म्हणाले? त्यांना पिऊला भेटायचं होतं. आय मीन फोनवर बोलायचं होतं. मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना जर काही बोलायचं असेल तर त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावा असं सांगितलंय मी त्यांना. थँक्स. तनिष्का मॅडम, एक विचारू? बोला. म्हणजे मला विचारण्याचा हक्क नाही आहे, बट नक्की प्रॉब्लेम काय? त्यांना पिऊला भेटायचंय पण तुम्हाला भेटू द्यायचं नाही, आणि तुम्ही येऊन भेटत नाही आहात. हे बघा, जो काही प्रॉब्लेम असेल तो लवकरात लवकर सोडवा. काय आहे, अशा केसमध्ये तिचा कोणीतरी विचार करतंय हे तिला कळू द्या. तुम्ही मला सल्ला दिलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. तुम्ही मला मदतही करताय त्याबद्दलही आभारी आहे. पण मला असं वाटतं की आपले संबंध मदतीपुरतेच राहावेत. मला जेव्हा सल्ला हवा असेल तेव्हा मी आपणहून तुमच्याकडे मागेन. तुम्हाला आवडलं नसेल तर आय एम सॉरी, पण पिहू कशी आहे? तसे ठीक आहे, पण गप्प गप्प असते. तिला सांगा मी लवकरच तिला भेटायला येईन. ठेवू फोन. हॅव अ नाईस डे तनिष्का मॅम. प्रिया, प्रिया, अगं कॉफी आणली तुझ्यासाठी. प्रिया, अगं तू काहीच खाल्लं नाहीयेस, बिस्किट तरी खाऊन घे. भूक नाहीये मला. बाळा, भूक नाही असं म्हणून कसं चालेल? घे. खरंच नाहीये ग. बाळा, मला विक्रांतबद्दल सगळं कळलंय. आजोबांनी सगळं सांगितलं. तुझ्या आणि विक्रांतच्या मैत्रीबद्दल आणि त्यांनी आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल सांगितलं. मला बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या प्रिया. प्रिया, चुका सगळ्यांच्याकडनं होतात ना. आमची चूक झाली बाळा. तुझ्या आणि विक्रांतच्या मैत्रीवर आम्ही विश्वास नाही ठेवला. त्याच्या प्रयत्नांवरही विश्वास नाही. बाळा, मला खूप वाईट कसलं वाटतं सांगू. तुझी आई असूनही तुझं मन नाही समजू शकले ग मी. थँक्स. तुलाच फोन करणार होतो. प्रियाची काही औषधं आणून द्यायची होती, ती आणून दिली आणि लगेच आलो. कशी आहे रे प्रिया आता? काल रात्रीपर्यंत मूड चांगला होता तिचा. मग नंतर कसं तरी स्वप्न पाहिलं आणि पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की म्हणजे इट्स नॉट फिजिकल,
इट्स सम मेंटल बर्डन. बघू काय करायचं ते. राधावाहिनी कशा आहेत? बरी आहे, होती हळूहळू रिकवर. पण डॉक्टरांचंही तिच्याबद्दल तेच म्हणणार आहे. सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, मग रिकव्हरी व्हायला इतका वेळ का लागतोय? 1-2दा ती सुद्धा झोपेतून दचकून जागी झाली होती. असो, तू प्रथमेशला घेऊन जा बरोबर. प्रिया बरोबर असते की त्यालाही एकटं नाही वाटणार. हा बोला आजी. पुन्हा फोन आला होता. का असं करतोय काही कळत नाही. नाही तसं नका करू, पोलिसात नका जाऊ. बघा मी येतो तिथे, आपण व्यवस्थित बसून बोलूयात. तासाभरात पोहोचतो मी तिकडे. ठीक आहे? हो, ठेवतो. एनी प्रॉब्लेम? शेजारी एक म्हातारं जोडपं राहतं. एक माणूस सतत त्यांना ब्लँक कॉल देऊन त्रास देतोय. मी माझे कॉन्टॅक्ट्स वापरून त्याचा नंबर, तो कोण आहे सगळं शोधून काढलं. एक कॉलेज गोईंग मुलगा आहे. पण तो फोन का करतोय? फोन करून त्रास द्यायची विकृती, दुसरं काय. स्ट्रेंज. पोलिसात जाणार होते ते, मीच थांबवलं ते. म्हणाला की त्याचा उद्देश काय आहे ते तरी समजू दे, त्याच्यानंतर पोलिसात जायचं का नाही ते ठरवू. कदाचित त्याच्याशी बोलल्यानंतर त्याला त्याची चूक समजूही शकेल. तरुण मुलगा आहे रे तो, म्हणजे चूक झाली आहे त्याच्याकडून, पण म्हणून लगेचच त्याला समाजासमोर गुन्हेगार म्हणून उभं करायचं कशाला, उगीच नाही का? खरंय, यू राईट. प्रथमेश. अरे हो, झाली आहे सगळी तयारी. तू बस, मी घेऊन येतो त्याला. ओके. शुभ्रा, थोड्या वेळाने हळद घालून गरम दूध आणून दे मला. शुभ्रा, लक्ष कुठे आहे तुझं? आजोबा, सुलेखाचा विचार करते. तिच्या मनात काय चालू असेल ते ओळखणं कठीण जाईल तुला, कारण तू नावाप्रमाणेच शुभ्र आहेस. मलिनतेचा स्पर्शही झालेला नाही तुला. एखाद्याच्या बाबतीत वाईट विचार कसा केला जातो हेच ठाऊक नाही आहे तुला. तिच्या विचारांच्या मलिनतेचा स्पर्शही होऊ देऊ नकोस. पण आजोबा, ती काय करू शकेल हे जर आपल्याला आधीच कळलं तर आपण आपल्या बाजूने काहीतरी करू शकतो ना. मुळात वाईट विचार आपण करायचाच कशाला? आपण मनाने चांगले असलो, शुभ्र असलो की वाईट प्रवृत्तींना आपोआप तोंड देता येतं. त्याच्यासाठी वेगळी तयारी करावी लागत नाही. आजोबा, मला प्रियाची काळजी वाटते. तिने सुलेखाला डिवचलंय. प्रियाची काळजी मलाही वाटते, पण माझ्यावर विश्वास ठेव. चांगल्या गोष्टींना वाईट गोष्टींशी लढायला कट रचावा लागत नाही, कुठलीही योजना आखावी लागत नाही.
चांगल्या स्वभावापुढे खल प्रवृत्ती टिकूच शकत नाहीत. सगळं काही चांगलं होईल. काळजी करू नकोस. नको काळजी करूस. मी वाड्यातही होते, इथेही आहे. प्रियाच्या केसालाही धक्का लागणार नाही. श्रीराम श्रीराम